नारायण। ओम नमो नारायणाय। ओम अक्रूरयाने यदुवंशनाथं संगच्छमाना मथुरां निरीक्षा। अक्रूरयाने यदुवंशनाथं संगच्छमाना मथुरां निरीक्षा। उचोर्वियोगात् गोपबाला गोविन्द दामोदर माधवेति। गोविन्द दामोदर माधवेति। अक्रूरजी महाराजांना श्रीकृष्ण परमात्म्याला मथुरेला नेत असताना पाहून मथुरा प्रस्थान करत असताना त्या सगळ्यांच्या गोपीच्या अंतकरणामध्ये फार दुःख झालं। आपले परमात्मा आता मथुरेला चाललेले आहेत, आपल्याला सोडून चाललेले आहेत। क्षणभरही त्या परमात्म्याचा वियोग त्यांना सहन होत नाही। रात्रंदिन त्या परमात्म्याचं चिंतन असतं। त्यांचा प्रत्येक श्वास त्या परमात्म्याच्या चिंतनानं भरलेला आहे, कृष्ण चिंतनानं भरलेला आहे। एवढ्या त्या गोपी कृष्ण परमात्म्याशी तद्रूप झालेल्या आहेत। आणि जेव्हा कंसानं अक्रूरजी महाराजांना पाठवलं, एकदा नारद भगवान मथुरेला गेले, कंसाची भेट घेतली, कंसाला सावधान केलं, रे कंसा, ज्या शत्रूच्या शोधामध्ये एवढे भयंकर राक्षस तू पाठवले, त्या परमात्म्याला कोणीही नष्ट करू शकलं नाही। जी आकाशवाणी झाली होती, देवकीजीच्या विवाहाच्या प्रसंगी जी आकाशवाणी झाली होती, ती आकाशवाणी सत्य झाली। तो परमात्मा ब्रजमंडलामध्ये आहे, नंदाच्या घरामध्ये आहे। श्रीकृष्ण बलभद्र हे वसुदेवाचेच पुत्र आहेत। त्यांना इथे आणण्याची व्यवस्था कर, उपाय कर। खरं म्हणजे नारद भगवानला कंसाला मुक्ती द्यायची आहे। आणि हा समाचार प्राप्त झाल्यानंतर तो कंस उद्विग्न झाला। त्यांनी मंत्र्यांची सभा बोलावली, त्यांच्या सोबत चर्चा केली, विष्णू धनुष्याचं यज्ञ आयोजन केलं। देशोदेशीचे मल्ल त्या विष्णू यज्ञामध्ये बोलावले। या प्रसंगी श्रीकृष्णाला मारून टाकण्याची योजना कंसाची आहे। परमात्म्याला घेऊन कोण येईल? दैत्यांना पाठवता येत नाही, दैत्यांमध्ये सामर्थ्य नाही, संताला पाठवलं पाहिजे। म्हणून विचार केला कंसानं आणि मथुरेमध्ये असलेले संत स्वरूप शूरसेनजी महाराजांच्या कुळातलेच यांना आज्ञा केली की हे अक्रूरजी, तुम्ही ब्रजमंडलामध्ये जा, श्रीकृष्ण आणि बलभद्र यांना धनुष्य यज्ञासाठी घेऊन या। त्या ठिकाणी मल्लयुद्ध होणार आहे आणि त्या मल्लयुद्धामध्ये त्या श्रीकृष्ण बलभद्राचा अंत करायचा आहे। हा समाचार दिला
अक्रूरजी महाराज मोठे आनंदले की परमात्म्याची कृपा झाली, आज आपल्याला कृष्ण दर्शन होईल. ज्या दिवशी परमात्म्याचं दर्शन आपल्याला प्राप्त होतं तो दिवस आपल्या जीवनातला भाग्याचा. अक्रूरजी महाराजांना संधी मिळाली नव्हती, कृष्ण दर्शनाची संधी मिळाली नव्हती. त्यांनी ऐकलं खूप होतं, त्यांच्या मनामध्ये खूप विचार होते. व्यासोनारायण भगवानांनी सांगितलं होतं, अक्रूरा एकदा कृष्ण दर्शन करा. नारद भगवानांनी सांगितलं होतं, अक्रूरा कृष्ण दर्शन करा. गर्गाचार्यजी महाराजांनी सांगितलं होतं, अक्रूरा कृष्ण दर्शन करा. हे फार मोठे व्यक्तिमत्व होते. व्यासोनारायण भगवान, नारद भगवान, गर्गाचार्यजी महाराज. अक्रूराला असं वाटत होतं की कंसाच्या आज्ञेविना जाता येत नाही. पण आज कंसानंच आपल्याला आज्ञा केली आहे. आपल्या जीवनामध्ये आता आनंदाचा क्षण आलेला आहे. आपल्या जीवनातले अमंगल नष्ट झाले. परमात्म दर्शनाची संधी मिळाली म्हणजे भाग्याचा उदय झाला. परमात्म्याचं दर्शन ज्या क्षणी प्राप्त होत आहे, संत दर्शन ज्या क्षणी प्राप्त होत आहे, तो भाग्याचा क्षण आहे. ओम. अक्रूरजी महाराजांना मोठा आनंद झाला. ब्रह्ममुहूर्तामध्ये उठले, आपलं सगळं नित्यकर्म पूर्ण केलं. भगवत चिंतन, पूजा हे सगळं पूर्ण केलं आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये निघाले. आतुर झालेले आहेत, कृष्ण दर्शनासाठी आतुर झालेले आहेत. महाद्वारातून जेव्हा बाहेर पडले तर शुभ शकून व्हायला लागले. घंटा नाद झाला, गोदर्शन झालं. अक्रूरजी महाराज मोठे प्रसन्न आहेत. नूतन वस्त्र धारण केलेले आहेत. सुंदर रथ सजवला आहे. सर्वत्र आनंद दिसत आहे. अक्रूरजी महाराज म्हणायला लागले, ममाद्या अमंगलम नष्ट. माझ्या जीवनातलं जे अमंगल होतं ते आज नष्ट झालं. आज परमात्म्याची कृपा माझ्यावर होत आहे. आज प्रभू मला दर्शन देणार आहेत. रोमांचित झालं अंतःकरण. भक्ताचा भाव आहे. वंदन भक्तीचे आचार्य आहेत अक्रूरजी महाराज. ओम हरि ओम. वृंदावन धामला आले. ती शोभा पाहिली. वृंदावन धामची ती अद्भुत शोभा. यमुना महाराणीचं दर्शन घेतलं. कृष्ण परमात्म्याचं ऐश्वर्य, त्याचं दर्शन यमुनेच्या जलामध्ये व्हायला लागलं. चित्त रोमांचित झालं. अंतकरणातल्या भक्ती भावाचं महात्म्य आहे. अक्रूरयाने यदुवंशनाथ. नंदबाबांनी स्वागत केलं. नंतर मनामध्ये विचार नंदबाबा करायला लागले की अक्रूरजी महाराज तसे येणारे नाहीत. काही कारण असलं पाहिजे. त्या कारणाचा विचार करायला लागले. नंतर हात जोडून प्रश्न केला, अक्रूरजी कशी कृपा केली. अक्रूरजी महाराजांनी सगळा वृत्तांत निवेदन केला. नंदबाबाचा चेहरा उदास झाला. यशोदाजीचं अंतकरण भरून आलं. माझा कृष्ण जाणार. नंदबाबांनी आज्ञा केली, उद्या ब्रह्ममुहूर्तामध्ये कृष्णाला घेऊन जा. कारण कंसाच्या आज्ञेचं उल्लंघन करण्याची हिम्मत कोणामध्येच नाही. ते साहस कोणामध्येच नाही.
कंसाच्या आज्ञेचं पालनच करावं लागतं. फार क्रूर आहे, जगाला भयभीत करून टाकलेला आहे त्या कंसानं. नंदबाबांनी आज्ञा दिली. दुसऱ्या दिवशी फार करुण दृश्य निर्माण झालं. सगळे गोप गोपी त्या ठिकाणी एकत्र झाले. यशोदाजीला वंदन करून नंदबाबांची आज्ञा घेऊन श्रीकृष्ण परमात्मा बलभद्रजीच्या सहित रथामध्ये चढले. सगळे पाहत आहेत, सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. आमचे कृष्ण आता जात आहेत. आता कधी भेट होईल? भेट होईल का नाही? आम्ही किती अभागी आहोत. आमच्या जीवनामध्ये आज कृष्ण वियोग आलेला आहे. परमात्म्यापासून आम्ही वेगळे होत आहोत. आता हा परमात्मा आम्हाला दिसणार नाही. ज्याचं दर्शन नित्य होत होतं. वेगवेगळे भाव अंतकरणामध्ये निर्माण झाले, करुण भाव निर्माण झाले, डोळे भरून आले. त्या सगळ्या गवळणी गोपी रडायला लागल्या. ओम बिल्वमंगलाचार्यजी महाराजांनी हा भाव प्रगट केलेला आहे. स्वतःचेच नेत्र फोडून टाकले होते. नेत्र द्वार आहे, त्या द्वारामधून दुर्विचार अंतकरणामध्ये आला होता. त्या दुर्विचाराचा दंड नेत्रांना दिला. अंतकरणामध्ये पाप येऊ नये, नेत्राद्वारे ते पाप आलं होतं, म्हणून नेत्रच ठेवले नाही. फार दिव्य भाव आहे. महाराजांचं चरित्र फार अद्भुत आहे. महाराज म्हणजे साक्षात भक्ती तत्वाचा अवतार आहेत. श्री बिल्वमंगलाचार्यजी महाराज. आणि अशी सुंदर रचना आहे, सुंदर मधुर शब्द आहेत. ओम महाराजांच्या वाणीमध्ये भक्तीचं शास्त्र प्रगट झालेलं आहे. अक्रूरयाने यदुवंशनाथं संगच्छमान मथुराम निरीक्षा. परमात्मा मथुरेच्या यात्रेसाठी निघाले. आता परमात्मा जाणार आहेत मथुरेला. हे दृश्य जेव्हा पाहिलं तर त्या गोपी रडायला लागल्या आणि म्हणायला लागल्या, गोविंद दामोदर माधवेती. गोविंद दामोदर माधवेती. अक्रूरयाने यदुवंशनाथं संगच्छमानं मथुरां निरीक्षा. उचूर्वियोगात् गोपबाला. गोविंद दामोदर माधवेती. गोविंद दामोदर माधवेती. रडायला लागल्या. नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. अर्जुने देवा केला प्रश्न. अर्जुने देवा केला प्रश्न. काम क्रोध करीती जीवा उद्विग्न. ज्ञानवाना हि दृष्टिहीना
करोनी सोडिती। अर्जुने देवा केला प्रश्न, काम क्रोध करीती जीवा उद्विग्न। ज्ञानवाना हि दृष्टिहीना, करोनी सोडिती। अर्जुनजी महाराजांनी श्रीकृष्ण परमात्म्याला प्रश्न केला, हे प्रभू, काम क्रोधाचा प्रभाव फार भयंकर आहे, ते जीवाला उद्विग्न करून टाकतात, ज्ञानवानालाही दृष्टीहीन करून टाकतात। ज्ञानवानही त्यांच्या अधीन होऊन जातो। प्रत्यक्ष दिसत असलेलं त्या ज्ञानवानाला दिसत नाही, तो दृष्टीहीन होऊन जातो, फार मोठी हानी करतात। मग परमात्म्याने उत्तर दिलं, मग तो कृपाळू अनंत, देवाधिदेव भगवंत, लोकांताचा एकांत गुज सांगे। मग तो कृपाळू भगवंत, देवाधिदेव भगवंत, लोकांताचा एकांत गुज सांगे। परमात्मा रहस्य सांगायला लागले। लोकांतामध्ये उभे आहेत, कुरुक्षेत्राच्या भूमीवर उभे आहेत, चरणाजवळ हात जोडून अर्जुनजी महाराज बसलेले आहेत। आणि तो कृपाळू परमात्मा, देवाधिदेव, देवांचा देव, लोकांतामध्ये जसा एकांत आहे आणि तो परमात्मा रहस्य सांगत आहे। कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा। कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा। महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम्। ओम। काम क्रोधाचा उगम रजोगुणामधून होतो। रजोगुणोत्पन्न अति खादाड काम क्रोध। रजोगुणोत्पन्न खादाड काम क्रोध। कितीही खाल्लं तरी ज्याची तृप्ती होत नाही, जो सदा सर्वदा अतृप्तच आहे, कामाची तृप्ती नाही, क्रोधाची तृप्ती नाही, हे अनुभव पूर्वापार झालेल्या राजा महाराजांना आले। ययाती महाराजांना हे अनुभव आले। कृष्ण परमात्म्याचे पूर्वज ययाती महाराज, भरतवंशामध्ये जन्मलेले ययाती महाराज, त्यांना हे अनुभव आले। यज्ञ करत असताना त्यांच्या मनामध्ये विचार आला की जेवढं धृत टाकावं तेवढा अग्नी प्रज्वालित होतो, त्याची ज्वाला प्रचंड होत जाते। तसंच मनुष्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला काम कधी तृप्त होत नाही। जेवढा त्याचा भोग घ्यावा तेवढा तो वाढत जातो। तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा। तृष्णा काही जीर्ण होत नाही, तो तृष्णांचा भोगता जो आहे तो मात्र जीर्ण हो जातो। तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा। ओम। कामयेश क्रोधयेश
रजोगुण समुद्भवा. रजोगुणामधून अनावर असलेला तो रजोगुण, त्यातून याची उत्पत्ती आहे, कामाची उत्पत्ती आहे, क्रोधाची उत्पत्ती आहे. महाशनो, त्याला कितीही खाऊ घाला, कितीही तृप्त करण्याचा प्रयत्न करा, तो तृप्त होत नाही. अंतःकरणामध्ये कामनांचा उदय होत असतो, सारखा होत असतो. हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते करायचं आहे. त्या कामना अनंत आहेत. जीवनाचा अंत होतो, पण त्या कामनांचा अंत होत नाही. महाशनो, महापापमा, हा भयंकर आहे, हा महापापी आहे, हा पापाची जन्मभूमी आहे. त्या कामक्रोधाच्या पूर्तीसाठी जीव अनंत पापे करतो. ओम, त्या कामनांच्या पूर्तीसाठी फार भयंकर अशी मालिका सुरू होऊन जाते. महाशनो महापापमान विद्येनमिहा वैरिणम्. ओम रजो गुणोत्पन्न खादाड काम क्रोधा. रजो गुणोत्पन्न खादाड काम क्रोध. कितीही देता अतृप्त तयाचे भोग. तयाचे प्रचंड उद्वेग जीवावरी. जीवाला त्रस्त करून टाकतो, अधीन करून टाकतो. व्याकुळ अवस्था होऊन जाते जीवाची. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. त्या कामक्रोधाचा दरारा जीवावर कसा असतो हे तो परमात्मा सांगत आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज मधुर शब्दामध्ये तो प्रसंग वर्णन करतात. तव हृदय कमळारामू. जो योगियांचा निष्काम कामू. तो म्हणत असे पुरुषोत्तमू. सांगे न ऐक. तरी हे काम क्रोधू पाही. जया ते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई मानिजती. हे ज्ञानदिदीचे भुजंग. विषयदरीचे वाघ. यांचे व्यामोहादिक. एवढा प्रभाव आहे त्यांचा. ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, फार मोठा दरारा यांचा. हे देह दुर्गीचे धोंड. इंद्रिय ग्रामीचे कोंड. यांचे योमाहादिक दबड जगावरी. फार दबाव आहे यांचा, फार वर्चस्व आहे. हे रजोगुण मानसीचे. फार मधुर शब्द आहे माऊलीचे. हे रजोगुण मानसीचे. समूळ आसुर्येचे. धाले पनययाचे अविद्या केले. अज्ञानातून निर्माण झाले. कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा. महाशनो महापाप्मान विद्येनमिह वैरिणम्. ओम
नमो नारायणाय। ओम नमो नारायणाय। दररोज ताटीच्या अभंगामधला एक अभंग आपण घेत असतो। ब्रह्ममुहूर्तामध्ये संत वचनाचं चिंतन करत असतो। जे संत महात्म्यांनी ज्ञान प्रगट केलेलं आहे त्याचं चिंतन करत असतो। संत महात्म्यांच्या जीवनाचा थोडासा परामर्श घेत असतो। संत महात्म्यांच्या जीवनामध्ये जे जे मंगल उदयाला आलं त्याचं चिंतन करत असतो। संत महात्म्यांचे शब्द जे आपल्या जीवनाला जागृत करणारे आहेत, सद्भाव जागृत करणारे आहेत, त्यांचं चिंतन करत असतो। दिवसाचा आरंभ संत चिंतनानं, संत वाणीच्या चिंतनानं आपण करत असतो। जगामध्ये सकळ देशांमध्ये संत झाले आणि अद्भुत त्यांचे वचन आहेत। तेलंग स्वामी महाराजांच्या जीवनाबद्दल आपण विचार केला, फार मोठे भक्त आहेत। त्यांचा एवढा त्याग पाहायला मिळणार नाही। फार अद्भुत असा त्याग आहे त्यांच्या जीवनामध्ये। शिवभगवान प्रती त्यांची असलेली भक्ती अद्वितीय आहे। ओम मातेनं तपश्चर्या केली होती, विद्यावती मातेनं तपश्चर्या केली होती, अखंड शिवभगवानचं चिंतन केलं होतं आणि त्या शिवकृपेनं त्यांचा जन्म झाला होता, म्हणून त्यांचं नाव झालं शिवराम। आणि शिवरामानं अखंड शिवचिंतन केलं। शिवभगवानच्या कृपेनं त्यांचा जन्म झाला। शिवभगवानचे ते गण होते, शिवगण। ओम मुक्ताईंच्या अभंगाचं चिंतन आपण करीत आहोत। ओम दिव्य उपदेश करतात, ताटीचे अभंग आहेत। संत तोची जाणा जगी, दया क्षमा जाचे अंगी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाणा, इह परलोकी सुखी, शब्द ज्ञान जाचे मुखी, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, संत तोची जाणा जगी, दया क्षमा जाचे अंगी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाणा, लोकी यह परा लोकी सुखी, शब्द ज्ञान जाचे मुखी, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा। पर दिव्य भाव ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताईनं प्रगट केलेला आहे। माऊली कुटीमध्ये ताटी बंद करून बसलेले आहे। प्राप्त झालेल्या अनुभवाचा उद्वेग आलेला आहे। मुक्ताई उपदेश करतात माऊलींना, संत तोची जाणा जगी, त्यालाच जगामध्ये संत म्हणावं, तो संत जाणावा, ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये क्षमा आहे। शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये हे दोनही गुण प्रगट झालेले आहेत, फार प्रकर्षपणे प्रगट झालेले आहे। ओ दया आहे, दयेची मूर्ती आहे, क्षमेची मूर्ती आहे। हे संतांचे गुण आहे। त्यांच्या जीवनामध्ये अंतकरणामध्ये दया असते।
गंगा स्नानाला जात होते. गंगा गोदावरीच्या स्नानाला महाराज जात होते. आणि जात असताना त्यांचा संयम तपासण्यासाठी, त्यांच्या अंतःकरणातली क्षमा तपासण्यासाठी एक दुर्जन मार्गामध्ये त्यांच्यावर थुंकण्यासाठी उपस्थित होता. जसे महाराज स्नान करून आले तो त्यांच्या अंगावर थुंकला. एवढे मोठे संत, किती सहन करावं लागलं. थुंकणाऱ्याकडे पाहिलं महाराजांनी. पुन्हा गंगा गोदावरी मध्ये गेले, पुन्हा स्नान केलं. पुन्हा जेव्हा परत यायला लागले तो तिथे उभाच होता. तो पुन्हा महाराजांच्या अंगावर थुंकला. पुन्हा महाराज स्नानासाठी गेले. असं दिवसभर चाललं. तो थुंकतच राहिला. महाराज स्नानाला जातच राहिले. क्षमा ढळली नाही, संयम ढळला नाही. शेवटी तोच म्हणायला लागला, क्षमा मागायला लागला, मला क्षमा करा, फार मोठा अपराध मी केला आहे. दिवसभर तुमच्या अंगावर थुंकत होतो पण तुम्हाला क्रोध नाही आला. संत स्वभावाचा हा गुण नाथ महाराजांमध्ये प्रगट झाला. दया क्षमा जाचे अंगी, संत तुची जाणा जगी. दयेची मूर्ती आहेत, क्षमेची मूर्ती आहेत. ज्यांनी आघात केला त्याचंही कल्याण करणारे आहेत. सगळे शास्त्राचे तत्व जीवनामध्ये उतरलेले आहेत. नाथ महाराज प्रत्यक्ष प्रगट झालेला उच्च धर्म आहेत. धर्माचं आचरण ग्राहस्थ जीवनामध्ये मनुष्यानी कसं करावं हे जगाला नाथ महाराजांनी दाखवून दिलं आहे. संत तोची जाणा जगी, दया क्षमा जाचे अंगी. लोभ हंता नये मना, जगी विरक्त तोची जाणा. वारकरी संतांमध्ये असे प्रसंग अद्भुत आहेत. रंका बंका पंढरपुरामध्ये निवास करत होते. दरिद्र होते. दररोज वनामध्ये जायचं, काष्ठ गोळा करायचे. ते काष्ठ पंढरपुरामध्ये आणून विकायचे. त्यातून जे मिळेल त्याच्या आधारे आपली उपजीविका, आपली गृहस्थी चालवायची. नामदेव महाराजांच्या लक्षात आलं. नामदेव महाराजांनी पांडुरंगाला म्हटलं, देवा तुमचे भक्त आहेत, अखंड तुमचं चिंतन करत असतात, आणि एवढं दारिद्र्य, 2 वेळच्या भोजनाची सुद्धा व्यवस्था नाही. पांडुरंगा त्यांच्यावर कृपा करा. विठ्ठल भगवान म्हणाले, नामदेवा मी त्यांच्यावर कृपा करायला तयार आहे, पण ते मज वाचून इतर काही घ्यायला तयारच नाही, ते स्वीकारतच नाही. नामदेव महाराज म्हणाले, पांडुरंगा देऊन तर पहा. ठीक आहे नामदेवा, तुझी इच्छा पूर्ण करतो. चला. नामदेव महाराज आणि भगवान पांडुरंग निघाले वनाकडे. देवी रुक्मिणीही आल्या.
आणि पुढे गेल्यानंतर रुक्मिणीजीनं हातामधलं कंकण काढलं, रत्नजडित स्वर्ण कंकण, ते तिथे ठेवून दिलं. देव दुरून अंतरावरून रंकाबंकांना पाहायला लागले. आणि जेव्हा त्या ठिकाणी रंकाबंका आले तेव्हा रंकानी त्या स्वर्ण कंकण पाहिलं, रत्नजडित कंकण पाहिलं आणि त्याच्यावर माती लोटायला लागले. स्वर्ण हे माती समजलं, हे घ्यायचं नाही, अंतकरणामध्ये लोभ निर्माण होईल. आणि जेव्हा पत्नीनं पाहिलं की पती त्या कंकणावर माती लोटत आहे, तिनं फार सुंदर उत्तर दिलं. ती म्हणाली, हे नाथ, मातीवर माती काय टाकता? पतीच्या अंतकरणामध्ये वैराग्य आहे, पत्नीच्या अंतकरणामध्ये वैराग्य आहे. धर्म तत्व त्यांना कळलेलं आहे. कठीण काळामध्येही त्यांच्या अंतकरणामध्ये लोभ निर्माण होत नाही. धर्मवानाची परीक्षा अशा प्रसंगीच असते. मन विचलित होत नाही, लोभ निर्माण होत नाही. ओम. पांडुरंग म्हणाले, नामदेवा पाहिलं का? नामदेव महाराजांनी हात जोडले. ओम. लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाणा. अंतकरणामध्ये लोभ निर्माण होत नाही, अहंता निर्माण होत नाही. अहंतेपासून दूर असतात. अहंता हा मलाचाही मल आहे, भयंकर आहे, अधपतन करणार आहे. ओम. जगी विरक्त तोची जाणा, लोभ अहंता नये मना. त्यालाच वैराग्याची प्राप्ती झालेली आहे. जीवनामध्ये वैराग्याची प्राप्ती फार अवघड आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये मृत्यू घटिका जवळ येते तरी वैराग्य प्राप्त होत नाही. विदुर महाराजांनी धृतराष्ट्राला म्हटलं होतं, राजा, तुझे पुत्र मारल्या गेले, पौत्र मारल्या गेले, सगळा परिवार मारला गेला, पण तुझ्याकडे पाहिलं की असं लक्षात येतं की तुला वैराग्यच प्राप्त झालं नाही. एवढं सगळं घडल्यानंतरही तुला काही वाटत नाही का? अजून तुझ्या अंगावर हे रेशमी वस्त्र, तुझं शरीर जसं होतं तसंच आहे, तुझ्यावर कोणताही परिणाम झाला नाही. तुझ्याकडे पाहिलं की असं वाटतं की तुला दुःखच झालं नाही. अज्ञानी जीव इतके सगळे दुःख प्राप्त झाले तरीही त्याच्या अंतकरणात वैराग्य प्राप्त होत नाही. त्या दुःखाचं दुःख त्याला होतच नाही. आणि हे शब्द ऐकल्यानंतर धृतराष्ट्राचे डोळे वाहायला लागले. धृतराष्ट्र म्हणाले, विदुरा, अरे मी आंधळा आहे, मला मार्ग दाखवणारा तू होतास, पण तू मला सोडून निघून गेला. विदुर महाराज म्हणाले, केवढा अपमान केला होता दुर्योधनाने. त्यावेळेला तुम्ही एक शब्दही बोलले नाही. माझा होत असलेला अपमान आपण ऐकत राहिले. सगळा प्रसंग आपल्या समोर घडला. दुर्योधनानं आज्ञा केली, या दासीपुत्राला हस्तिनापुराच्या बाहेर फेकून द्या. सगळे कौरव सरसावले होते मला धरण्यासाठी. मग निश्चय केला की आता इथे राहणार नाही आणि निघून गेलो. शेवटी उद्धवजी महाराजांकडून सगळा वृत्तांत कळला. वृंदावन धामला भेट झाली होती आणि मग तुझ्यासाठी परत आलो. तुझं कसं होईल? तुला मार्ग कोण दाखवेल?
तुझ्या अंतःकरणामध्ये तो विचार का निर्माण होत नाही? हे धृतराष्ट्रा, रडायला लागले धृतराष्ट्र. विदुरा, माझं कल्याण करणारा तूच आहेस. आता तू सांग, तू जसं सांगशील तसं मी करीन. आणि त्या धृतराष्ट्राचे प्रज्ञानेत्र विदुरजी महाराजांनी उघडविले. त्याला दिव्य उपदेश केला. धृतराष्ट्राच्या अंतःकरणामध्ये वैराग्य विचार प्रगट झाला. हात जोडून विनंती केली, आता जीवनाचा शेवटचा काळ आहे, आता तू सांगशील तसं करीन, तू मला घेऊन चल. आणि विदुरजी महाराज धृतराष्ट्र, गांधारी यांना घेऊन सप्तस्तोत्राला गेले. हरिद्वारला म्हटलाय सप्तस्तोत्र. हरिद्वारच्या जवळ गंगा ही 7 स्तोत्रामध्ये वाहायला लागते, म्हणून ते स्थान सप्तस्तोत्र आहे. तिथे 2 कुटी निर्माण केल्या. एका कुटीमध्ये विदुरजी महाराज, दुसऱ्या कुटीमध्ये धृतराष्ट्र, गांधारी यांना भगवन नामाचा उपदेश केला की जीवनाचा शेवटचा काळ आहे, आता हे सगळं मागे सारायचं. सगळ्या कामना, सगळ्या इच्छा, अहंता, लोभ, मोह, आणि आता भगवत चिंतन करायचं. आणि जसं सांगितलं विदुरजी महाराजांनी तसंच आचरण धृतराष्ट्रांनी केलं. आणि तिथे तपश्चर्या करत असताना वैशाख महिन्यामध्ये वणवा पेटला. वैशाख वणवा, सगळं वन जळायला लागलं. धृतराष्ट्राची कुटी सुद्धा जळायला लागली. धृतराष्ट्र बाहेर निघालेच नाही, हाक मारलीच नाही. गांधारीची कुटी सुद्धा, गांधारी सुद्धा त्याच कुटीमध्ये, दोघेही धृतराष्ट्र आणि गांधारी भस्म झाले. मोक्ष लाभ झाला. विदुर महाराजांमुळे मोक्ष लाभ प्राप्त झाला. संतांमुळे मोक्ष लाभ प्राप्त झाला. विदुर महाराजांचीही कुटी भस्म झाली. विदुर महाराजांनी विचार केला की आता प्रभास तीर्थाला जावं आणि त्या ठिकाणी कृष्ण चिंतनामध्ये देह ठेवावा. आणि विदुरजी महाराजही तिथून निघून गेले. विदुरजी महाराजांची कृपा झाली म्हणून धृतराष्ट्राला मोक्ष लाभ झाला. धृतराष्ट्र तरला. लोभ हंता नये मना, जगी विरक्त तोची जाणा. यह पर लोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. ज्याच्या जीवनामध्ये संयम प्रगट झालेला आहे, क्षमा प्रगट झालेली आहे, दया प्रगट झालेली आहे, लोभ लयाला गेलेला आहे, अहंता मावळली आहे, असा जो आहे त्याला संत म्हणतात. मुक्ताई. विदुर महाराज असे संत आहेत. ओम. यमदेव आहेत. यमदेवानं विदुर स्वरूपामध्ये जन्म धारण केलेला आहे. आणि मांडव्य नावाच्या ऋषीनं यमदेवाला श्राप दिला होता की शतवर्ष मनुष्य जन्मभोगाल दासी पुत्र व्हाल. आणि ते यमदेव, ज्यांना धर्मदेव सुद्धा म्हटलेला आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांना यमधर्म म्हणतात, ते आहेत विदुरजी महाराज. भूतलावर दासी पुत्र होऊन जन्म भोगत आहेत. ओम. संतत्वाचे सगळे लक्षण त्यांच्या जीवनामध्ये प्रगट झाले. संताचं वर्णन केलं
इह परलोकी सुखी, या लोकामध्येही सुखीच असतात आणि परलोकामध्ये जो लोक त्यांना मिळतो त्या लोकामध्येही सुखीच असतात. ओम. अंतःकरणामध्ये आनंदाचे झरे वाहत असतात, जगाला आनंद देत असतात. आणि त्यांच्या वाणीमध्ये शास्त्र बोलायला लागतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वाणीमध्ये वेदांचे तत्व आहेत, उपनिषदांचे तत्व आहेत, पुराणांचा विचार आहे. पूर्वापार होऊन गेलेले जे संत आहेत त्यांनी ज्या तत्वांचा उद्घोष केला त्या तत्वाचं सार आहे. ओम. फार प्रचंड चिंतन आहे महाराजांचं, फार मोठं चिंतन आहे. सगळ्यांसाठी सगळं आहे महाराजांच्या वाणीमध्ये. ओम. मुक्ताई स्मरण करून देतात हे सगळं. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्या काही मिथ्या कल्पना आहेत त्या मागे सारा आणि कृपा करा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. पुंडलिकाची फळली तपे, पुंडलिकाची फळली तपे. पुण्य पिकली अनंत रूपे, पुंडलिकाची फळली तपे. पुण्य पिकली अनंत रूपे. केला उभा दिव्य स्वरूपे, वैकुंठाचा नाथ. केला उभा दिव्य स्वरूपे, वैकुंठाचा नाथ. पुंडलिक महाराजांची तपे फळली. काशीवरून परत आले, आई वडिलांना घेऊन आले आणि मग दक्षिण देशामध्ये गेलेच नाही. मग पंढरपूरला थांबले, चंद्रभागेच्या किनारी, जिथे चंद्रभागा चंद्रकोरी सारखी वाहत आहे त्या चंद्रभागेच्या किनारी थांबले आणि तिथे मात्या पित्यांची सेवा करायला लागले. सेवेमध्ये इतके तल्लीन झाले की सगळा विसर पडला. जे व्रत प्राप्त झालेलं आहे, कुक्कुट ऋषींनी जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गाचा स्वीकार केला. संत वचन हृदयी दृढ धरिले. जो उपदेश प्राप्त झाला होता त्या उपदेशांवर विश्वास ठेवला आणि मातृपितृ सेवा करायला लागले. करुणा निधान, त्या परमात्म्याला करुणा आली. पुंडलिकाच्या भेटीसाठी तो परमात्मा आला. पुंडलिकाला हाक मारली. पुंडलिकची महाराजांनी वीट भिरकावली, मागे फेकली. त्यावर तो परमात्मा उभा राहिला. पुंडलिकजी महाराजांनी वरदान मागितलं, आहा तैसे उगेची रहा, माझे पहा प्रेमासी. जे जे येतील ज्या ज्या भावे ते ते तारावे कृपाळुआ. आणि तुमच्या दर्शनासाठी जे जे येतील, ज्या ज्या भावनेनं येतील त्यांना तारावं. हे वरदान मागितलं पुंडलिकजी महाराजांनी. त्या परमात्म्यानं वरदान दिलं आणि आज तो परमात्मा आजपर्यंत तिथे तसाच उभा आहे. भक्ताला दिलेलं वरदान
ओम. या दिव्य भूमीचं महात्म्य आहे. या दिव्य भूमीमध्ये असे संत झाले, त्या पुंडलिकाचं दर्शन जो घेतो त्याला सकळ संताचं दर्शन प्राप्त होतं. ओम. त्या पुंडलिकाची भेट झाली की मग सगळे संत जेवढे असतील त्यांच्या भेटी झाल्या. फार दिव्य भावना आहे. ओम. 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 द्रविडे उत्पन्ना. द्रविड देशामध्ये उत्पन्न झाली भक्ती. कर्नाटके वृद्धिं गताः. कर्नाटकामध्ये ती वाढली आणि महाराष्ट्रामध्ये कश्चिन कश्चिन महाराष्ट्रे आणि महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे तिचा खूप विस्तार झाला. ती बोलायला लागली भक्ती. ओम. मुखर झाली. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या वाणीमध्ये, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या वाणीमध्ये, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वाणीमध्ये ही भक्तीची भूमी आहे. या भूमीला प्राप्त झालेला वारसा फार मोठा आहे. पांडुरंगाचं दर्शन घेतलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. दर्शनासाठी आले आणि जेव्हा ते चरण पाहिले त्यावेळेला मन संतुष्ट झालं, समाधान झालं. आता कुठे दावे मन, तुझे चरण देखिलिया. आता कुठे दावे मन, तुझे चरण देखिलिया. भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद. पायी चालत आले, भागले, क्षीणले, पण दर्शन झालं. मग तो भाग गेला, क्षीण गेला, पण भाग गेला, क्षीण गेला. याच्यामध्ये अर्थ आहे जन्म जन्मांतरीची केलेली यात्रा, येणे जाणे. पुनरपि जन्मे जन्मने पुनरपि मरणे. हे जे येणं जाणं आहे, हे जे अवागमन आहे, जन्म झाल्यामध्ये मध्ये, जन्म झाल्यानंतर जगामध्ये राहणं, जगामध्ये नाना अनुभव भोगणं, दुःख पावणं, हे जन्म जन्मांतरीची यात्रा ही आता संपली. तुझे चरण पाहिले, आता जन्म मरणाचं भय उरलं नाही. म्हणून म्हटलं भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद. आता कधी न संपणारा आनंद झाला, कधी लोप पावणारा, कदापि त्या आनंदाचा लोप पावणार नाही असा आनंद प्राप्त झाला. ओम. प्रेमरसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखासी. ती गोडी जी आहे, त्या प्रेमरसाची गोडी जी आहे ती प्राप्त झालेली आहे. आता इतर विषयांची गोडी आता राहिली नाही. आता केवळ त्या परमात्म्याच्या दर्शनानं प्राप्त होणाऱ्या आनंदाची गोडी.
दर्शनानंद प्रगट करत आहेत. पांडुरंगाच्या दर्शनाचा आनंद जगद्गुरु तुकाराम महाराज प्रगट करतात. ओम प्रेम रसे बैसली मिठी, आवडी लाठी मुकाशी. एकदा तो ब्रह्मरस परमात्म दर्शनाचा जो आनंद आहे तो प्राप्त झाल्यानंतर मग इतर आनंद त्यापुढे सगळे फिके आहेत. तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल गोगे खरे माप. त्या परमात्म्याशिवाय अन्य काही आता जीवनामध्ये उरलंच नाही. आता खरं जे आहे ते केवळ तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याच्या दर्शनानंच आता सगळी प्राप्ती झालेली आहे. आता कुठे धावे मना, तुझे चरणा देखलिया. तेलंग स्वामीच्या जीवनातला एक प्रसंग. एक दिवस एका स्त्रीनं महाराजांचा अपमान केला. 100च्या वर वय गेलेले महाराज, त्यांचा अपमान एका स्त्रीनं केला. अभद्र शब्द बोलली, कटू वचन बोलली. महाराजांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. ती महिला काशीमध्ये निवास करत होती, लांबून आली होती. तिचे पती सोबत होते. पतींना रोग झालेला होता. त्या रोगाचं निवारण होत नव्हतं. म्हणून विश्वनाथ भगवानच्या चरणी राहून ते रोगमुक्त व्हावे म्हणून शिव आराधना करत होती. दररोज ब्रह्ममुहूर्तामध्ये गंगा स्नान करायचं, ओल्या वस्त्रानं गंगाजल घेऊन यायचं आणि शिव भगवानला अभिषेक करायचा. हा तिचा नित्य नियम होता. अनेक दिवसापासून नियम होता. आणि जेव्हा तेलंग स्वामीला पाहिलं, तिच्या मुखातून अभद्र शब्द निघाले. महाराज शांत राहिले. गंगाजल घेऊन ती विश्वनाथ भगवानच्या मंदिरामध्ये गेली, अभिषेक केला, बिल्वदल वाहिलं, घरी निघून गेली. जिथे निवास केला होता त्या ठिकाणी निघून गेली. रात्रीच्या वेळेला स्वप्न आलं. साक्षात विश्वनाथ भगवान धिक्कार करायला लागले. काशीला येऊन गंगेच्या किनारी माझ्या भक्ताचा तिरस्कार केला, माझ्या गणाचा तिरस्कार केला. हे योग्य नाही केलं. हे अशोभनीय आचरण तू केलेलं आहेस. ज्या कार्यासाठी तू काशीला आली ते कार्य सिद्धी जाणार नाही. तुझे ते कार्य सिद्धी तेव्हाच जाऊ शकते जेव्हा तू स्वामीजी महाराजांची क्षमा मागावी. ती विचलित झाली. मध्यरात्रीला उठली, विचार करायला लागली. फार मोठा अपराध झाला. शिव भगवानची आज्ञाच आहे. ती पुन्हा आली. ब्रह्ममुहूर्तामध्ये गंगेमध्ये स्नान घेतलं. स्नान केल्यानंतर गंगा जल घेऊन आली. स्वामीजीच्या महाराजांच्या समोर ते गंगा जल ठेवलं. साष्टांग दंडत केला. महाराज, मी अज्ञानी आहे, मला क्षमा करा. माझ्या हातून फार मोठा अपराध घडलेला आहे. आपला मी अपमान केला, अभद्र शब्द बोलली, मला क्षमा करा. स्वामीजी महाराज म्हणाले,
असं म्हणण्याची काही आवश्यकता नाही. हे देवी, मी तुला क्षमा केलेला आहे. जो संकल्प घेऊन तू काशीला आलेली आहेस तो संकल्प पूर्ण होईल. विश्वनाथ भगवानच्या दर्शनाला जा. विश्वनाथ भगवानचं तीर्थ घे. ते तीर्थ तुझ्या पतीला दे. ते रोगमुक्त होतील. आणि मग काही दिवस पर्यंत त्या महिलेचा हा नित्य नियम झाला. दररोज गंगा स्नान करायचं, स्वामीजी महाराजांचं दर्शन घ्यायचं, विश्वनाथ भगवानच्या दर्शनाला जायचं, तीर्थ घेऊन यायचं, पतीला ते तीर्थ द्यायचं. दररोज स्वामी महाराजांचं दर्शन. आणि एक दिवस तिचे पती रोगमुक्त झाले. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. एक पिता के विपुल कुमारा. एक पिता के विपुल कुमारा. होई पृथक गुणशील आचारा. को पंडित को तापस ज्ञाता. को पंडित को तापस ज्ञाता. को धनवंत सुर को दाता. को सर्वज्ञ धर्मारत कोई. सब पर पित ही प्रीति सम होई. को पितु भगत बचना मन करमा. सपने हु जान नहीं दूसर धर्मा. सो सुत प्रिय पितु प्राण समाना. यद्यपि सो सब भांति अयाना. यही विधि जीव चराचर जेते. त्रिजगदेव नर असुर समेते. अखिल विश्व यह मोर उपाया. सब पर मोही बराबर दाया.
तीना महाजो परिहारी मदमाया भजे मोही मन बच अरु काया। स्वामी जी महाराज वर्णन कर रहे हैं कि एक पिता के बहुत से पुत्र है, एक पिता के विपुल कुमारा। हर एक के गुण अलग है, हर एक के स्वभाव अलग है। एक पिता के विपुल पुत्र है, अनेक पुत्र है, उनके गुण स्वभाव अलग अलग है। कोई पंडित है, कोई तपस्वी है, कोई धनवान है, कोई शूरवीर है, कोई दाता है, कोई सर्वज्ञ है, कोई धर्म का पालन करने वाला है। और सब पर पिता को एक जैसा ही प्रेम है, प्रेम में कोई भेद नहीं, सारे पुत्रों पर एक जैसा प्रेम। और कोई ऐसा एक पुत्र है जो पितृभक्त है। को पितु भगत बचन मन काया। काया, वाचा, मन, तीनों अंगों से जो पितृभक्त है, हमेशा पिता की सेवा में उपस्थित रहने वाला है। ओम को पितु भगत वचन मन कर्मा सपने हु जानन दूसर धर्मा। पुंडलिक जी महाराज का भक्तिभाव इसी प्रकार का है। दूसरा वे कुछ नहीं जानते हैं। पुंडलिक जी महाराज, उनका सारा चित्त पितृ सेवा में, मातृ सेवा में है। ऐसी भक्ति है उनकी। सो सुत प्रिय पितु प्राण समाना। जो पितृभक्त है वो पिता के लिए प्राण के समान है। यद्यपि सो सब भांति अयाना। दूसरी बातें उसके पास नहीं है। वो धनवान नहीं है, वो विद्यावान नहीं है, वो सर्वज्ञ नहीं है, वो पंडित नहीं है, किंतु पितृभक्त है। पितृभक्त होने के कारण वो पिता को बहुत प्रिय है। जिसके अंतकरण में परमात्मा की भक्ति है वो परमात्मा के लिए प्रिय है। वो यदि पंडित नहीं है कोई बात नहीं, धनवान नहीं है कोई बात नहीं, वो सर्वज्ञ नहीं है, शूरवीर नहीं है, केवल पिता का भक्त है, काया वाचा मन से पितृभक्ति करता है, वो पुत्र परमात्मा को प्रिय है। वो पुत्र पिता को प्रिय है। यही विधि जीव, यही विधि जीव चराचर जेते। चराचर के जो जीव है यदि वो भगवान को समर्पित है तो सब उन्होंने प्राप्त कर लिया। भगवान की भक्ति ये दुर्लभ है, भगवान के प्रति समर्पण दुर्लभ है।
और वो यदि अगर प्राप्त हो गया तो फिर उस जीव का कल्याण हो गया। यही विधि जीव चराचर जेते, त्रिजगदेव नर असुर समेते। सबसे श्रेष्ठ है वो भक्त। अखिल विश्वयः मोर उपाया। सारा विश्व भगवान ने रचा है, ये विश्व की रचना भगवान ने की है। सब परमोहि बराबर दाया, अखिल विश्व सब मोर उपाया। सब परमोहि बराबर दाया। सबके लिए मेरे अंतकरण में एक जैसी दया है, ऐसे परमात्मा वर्णन कर रहे हैं। स्वामी जी महाराज ने भक्त का महात्म्य वर्णन किया है। भगवान की भक्ति अत्यंत दुर्लभ है। ओम सगुणा मूर्ति सगुणा निर्गुणा मूर्ति उभे असे विटे। सगुणा निर्गुणा मूर्ति उभी असे विटे। कोटी सूर्य दाटे प्रभाते थे। पांडुरंग भगवानच्या स्वरूपाचं वर्णन महाराज करतात। सगुण निर्गुण मूर्ती उभी असे विटे। तो परमात्मा सगुण आहे, सगुण साकार असा तो परमात्मा आहे। ओ पण तो किती मोठा आहे, किती व्यापक आहे, त्याचा अंत पार लागत नाही। तो सगुणही आहे आणि निर्गुणही आहे, त्याच्यामध्ये भेद नाही। सगुण निर्गुण नाही कछु भेदा। भेदच नाही, सगुण निर्गुण असलेला तो परमात्मा। सगुण निर्गुण मूर्ती उभी असे विटे। कोटी सूर्य दाटे प्रभाते थे। कोटी सूर्यांचा प्रकाश जसा एकत्र प्रकाशित झालेला आहे, असा तो दिव्य परमात्मा। पांडुरंगाच्या स्वरूपाचं वर्णन महाराज करतात। वारीचा प्रसंग निकट आहे। वारकरी आतुर झालेले आहेत त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी। वारकऱ्यासाठी हे महाव्रत आहे, पांडुरंगाची वारी। ही महान तपश्चर्या आहे वारकऱ्यासाठी। पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं, चालत चालत जायचं, सगळे कष्ट सहन करायचे, नामघोष करीत जायचं। ओ आणि एकदा त्या पांडुरंगाचं दर्शन झालं, चंद्रभागा स्नान झालं, पुंडलिकाचं दर्शन झालं, चोखोबा महाराजांचं दर्शन झालं, नामदेव पायरीचं दर्शन झालं, गणपती भगवानचं दर्शन झालं, गरुडजी महाराजांचं दर्शन, हनुमंताचं दर्शन,
आणि त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी वल्लभ त्या पांडुरंगाचं दर्शन. नंतर मग सगळे दर्शन, रुक्मिणीजीचं दर्शन, सत्यभामाजीचं दर्शन, श्री राधाजीचं दर्शन, महालक्ष्मीचं दर्शन, व्यंकटेश्वराचं दर्शन, पुन्हा गणपती भगवानचं दर्शन, शिव भगवानचं दर्शन, खंडोबाचं दर्शन, हनुमानजी महाराजांचं दर्शन, नागदेवाचं दर्शन आणि अंतर्गत परिक्रमा पूर्ण झाली. नंतर बाह्य परिक्रमा, पंढरपुराची परिक्रमा आणि पंढरपुरामधील सगळ्या संत महात्म्यांचं दर्शन, वारी पुरली. ओम. वारकऱ्याला धन्यता वाटायला लागते की आता आपलं व्रत पूर्ण झालं. जमेल त्या पद्धतीनं वारकरी हे करत असतात. पण आज प्रसंग महामारीमुळे अतिशय कठीण आहे. वारी करता येणं, प्रत्यक्ष करता येणं कठीण आहे, पण मानसिक वारी करावी. ओम. मनानं वारी करायला बंधनं नाहीत. ओम. ओम. अक्रूरयाने यदुवंशनाथं संगच्छमानं मथुरां निरीक्ष्य उचूर्वियोगाद् गोपबाला गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ओ